या संदर्भात पुण्यातल्या मार्केट यार्डमधल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि आता एबीपी माझाची टीम पोहोचली आहे पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात मार्केट यार्ड या ठिकाणी, जिथं शेतकरी त्यांचं शेतमाल संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं विकण्यासाठी घेऊन येत असतात। आपण शेतकऱ्यांची मतं जाणून घेणार आहोत, नेमकी चर्चा काय सुरू आहे आणि वारं कुठल्या दिशेने वाहतंय। मामा, कुठून आलात तुम्ही? आम्ही मुळशीमधनं बेलावडा, म्हणजे बारामती लोकसभा। बारामती लोकसभा म्हणजे काय वारं आहे तिथं सध्या, काय चर्चा सुरू आहे? वारं आहे काँग्रेसचं। काँग्रेसचं? बरं, तिथं उमेदवार कोण आहे मग? सुप्रतिया सुळे आणि दुसरं कोणी काय? अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा आहेत। सुनेत्रा पवार। मग कुणाला मतदान करणार आहेत? मतदान ही ताई। कुठली ताई? सुप्रतिया ताई। बरं, का गेले 10 वर्ष सातत्याने ते खासदार आहेत, प्रश्न केले, 10-15 वर्ष झाली, काम चांगले ना ताईचं। तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आहे? तसं मी बारामती लोकसभा मतदारसंघातून आहे, मुळशी तालुक्यातील माझं दिसली गाव आहे। तसं पाहिलं तर सुप्रताईंनी आमच्या गेल्या 15 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांचा संपर्क जास्त आहे व त्यांनी आम्हाला गाव पातळीवरती निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे आमच्या मनामध्ये अजितदादांनी सुद्धा मोठं काम केलंय बारामतीमध्ये। आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत, त्यांची देखील एक चांगली ताकद आहे अजित पवारांची या संपूर्ण मतदारसंघामध्ये। परंतु आता कल नागरिकांचा बदललेला आहे, प्रत्येकजण हुशार, प्रत्येकजण विचार करून सुज्ञतेने मतदान करतो। अजितदादांच्याच पत्नी आहेत म्हणून त्यांना मतदान करता येणार नाही। सुप्रताई स्वतः 15 वर्ष आहेत आणि संसद रत्न आहेत, 3 वेळा त्यांना संसद रत्न मिळालेलं आहे। त्यामुळे फक्त विचारायचंय तुम्हाला, पंतप्रधान म्हणून पंतप्रधान म्हणजे अर्थात नरेंद्र मोदी आवडतील का राहुल गांधी आवडतील? पंतप्रधान पदाचा विचार करणं आम्ही योग्य नाही, आम्हाला सुप्रताई म्हणून सुप्रताईंना। तुमचा काय विचार आहे? नाही, मला मोदी हवेत। तुम्हाला? देश पातळीसाठी तरी मोदीच हवेत, राहुल गांधी। कारण सगळी महागाई वाढवून ठेवली आणि मतदान कसं काय करणार आम्ही? त्याच्यासाठीच हे महागाई कमी व्हावी, तुमचे प्रश्न सुटावेत। आम्ही एवढे वर्ष मतदान करतो तरी पण महागाई काही कमी झालेलीच नाही। सिलेंडरचे भाव किती वाढलेत, सगळ्याचेच भाव वाढत चाललेत, कसं मतदान करणार आम्ही? कोण कुठल्या पक्षातून जातो? प्रश्न कोण सोड सगळेजण पक्ष बदल करतायत, ते कसं काय मतदान करणार आम्ही? एका पक्षाला आम्ही ठरवलेलं की ह्या पक्षाला मतदान करायचं, पण सगळेजण पक्ष बदलतायत, मग कसं काय मतदान करायचं? कुठून, कुठल्या मतदारसंघातून? लोकसभा रायगड इथली, पुण्यातली, इथं पुण्यामध्ये लोकसभेमध्ये इथं प्रॉपर। बरं, मग कुणाला मतदान करणार आहेस? रवी भाऊ धंगेकर, मी धंगेकर, मी पुणेकर। असं का? म्हणजे अर्थात मुरली देखील तेवढंच ताकदीचा उमेदवार आहे भाजपचा। सामाजिक न्याय मिळून देतात गरिबांना। रवींद्र धंगेकर माणूस चांगला आहे आणि 100% ते निवडून येतील, खासदारकी होणार 100%। काय मग वारं कुठल्या दिशेने पुण्यात, मग कळतंय काय? धंगेकर। कुठले म्हणजे धंगेकर काय केलंय त्यांनी? गोरगरिबांची कामं केली, माझं स्वतःच केलंय। सुटलीत प्रश्न सुटतं म्हणजे सोडवतात ना, ते स्वतः येतात। देशात पंतप्रधान म्हणून कोण आवडेल तुम्हाला? पंतप्रधान नरेंद्र मोदी का राहुल गांधी? कोणी चालेल, फेकू नको। तर वेगवेगळी मतं, वेगवेगळी चर्चा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रंगताना दिसतीये। कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।